नमस्कार मंडळी. तर तुम्ही म्हणत असाल सारखं ही आळूच्याच पानांची रेसिपी बरी दाखवते, पण काय करणार, गावावरून आईंनी इतकी आळूची पानं आणली होती की ती संपवण्यासाठी वेगवेगळ्या रेसिपी चालूच आहेत. त्यातील ही एक रेसिपी जी अगदी आगळी वेगळी आहे. त्यासाठी आपल्याला ताजी पानं अजिबात लागत नाहीत. बघू शकता, ही 1 दिवसाची मोवाळलेली पाने आहेत. मी फ्रीजमधून मुद्दाम काढून ठेवली होती, कारण ताज्या पानाची ही रेसिपीच बनत नाही. तर असं का, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे समजेल. आता मी काय केलंय, आधी देठ काढून घेते. कात्रीच्या साह्याने ह्या देठाला मी काढून घेते. अशाच पद्धतीने याला साफ केलं जातं, तरच ही रेसिपी बनते. आता आपल्याला पानाचे 2 भाग मिळालेत. मी मोवाळलेली पानं यासाठी घ्या म्हटलं, कारण आपल्याला याच्या सुरया बनवून घ्यायच्या आहेत. मोवाळलेली पानं असतील ना, तरच याच्या सुरया बनतात. जो पानाचा उलटा भाग आहे तो असा सरळ सरफेसवर ठेवून त्याला अशी उरळी पाडायची. बघू शकता, मस्त असं ते गोल होतं आणि याची गाठ बांधून घ्यायची. मी एकदम बारकाईने तुम्हाला दाखवते. बघू शकता, गोलाकार बोटावरती फिरवून घ्यायचं. एक बाजू आहे ती आतल्या साईडला दुमडायची आणि दुसरी बाजू त्याच्या ऑपोजिट साईडनं आपल्याला पुन्हा त्याच साईडला दुमडायची आहे. म्हणजे आपल्याला अगदी टोपीसारखा आकार मिळतो आणि ही गाठ बनून तयार होते. कारण आपण आज बनवणार आहोत आळूच्या पानाच्या गाठी. ज्या तुम्हाला माहिती असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर ही गाठ आहे ना, ती मी वरून टाकून दाखवते तुम्हाला. किती काय केलं तरी सुटत नाही, कारण आपण अगदी विशिष्ट पद्धतीने हिला बांधलेली आहे. अशाच पद्धतीने सगळ्या गाठी इथे मी बांधून तयार केलेल्या आहेत. आता आपण याची फोडणी देऊन घेऊया. तर एक कढई आहे ती मी गॅसवरती चढवले आणि अगदी 2 चमचे सारखं तेल याच्यामध्ये घातलंय. खूप कमी तेलामध्ये, खूप कमी वेळामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते. तेल चांगलं तापलं की 1 चमचा मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि मग ह्याच्यामध्ये खूप सारा ठेचलेला लसूण घालायचा आहे. मिरची आहे ती मी कट करून घातले. थोडी कढीपत्त्याची पानं घातलेत. चांगली फोडणी परतू द्यायची आणि मग आपल्याला याच्यामध्ये हिंग घालायचं आहे. हिंग आवर्जून घाला, याने चव खूप छान येते. अगदी चिमूटभर हिंग घातलंय, परतून घेतलंय आणि याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची. तुम्हाला हवं तर तुम्ही ही लाल तिखटमध्ये बनवलात ना तरी चालेल. आता आपल्याला याला छान असं परतून घ्यायचंय. फोडणी छान खमंग परतली ना की आपण करून ठेवलेल्या ज्या गाठी होत्या त्या याच्यामध्ये घालायच्या आहेत. बघू शकता, मस्त त्या राहिलेल्या आहेत. आपण जेव्हा फोडणीमध्ये परततो ना तेव्हा सुद्धा सुटत नाही. त्यामुळे गाठी बांधणं खूप गरजेचं आहे, नाही तर फोडणीमध्ये त्या सगळ्या सुटतात. आता आपल्याला वरून चवीनुसार मीठ घालायचंय. पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचंय आणि खूप जास्त पाणी न घालता हलका पाण्याचा शिंतोडा मारून आपल्याला याला शिजवायचंय, म्हणजे ते पटकन शिजलं जातं. जर पानं तुमची खूप जून असतील तर पाणी थोडं जास्त लागेल. ही पानं खूप कोवळी होती म्हणून मी शिंतोड्यावरती याला शिजवून घेते. पाण्याचा हलका भपका मारल्यानंतर हलकं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये न विसरता आमसुलं किंवा चिंच टाकायचे, नाहीतर घशाला खवखव होण्याची शक्यता असते. आळूच्या पानाला हमखास खाज असते, त्यामुळे ही काळजी घ्यायची. आणि झाकण ठेवून अगदी 10 मिनिटं याला शिजवून घ्यायचंय. आणि बघू शकता, मस्त अशा ह्या गाठी शिजून तयार झालेल्या आहेत. वरून आपल्याला मस्त खवलेलं ओलं खोबरं घालायचंय. ही कोकणातील खूप महत्त्वपूर्ण रेसिपी आहे, पारंपरिक रेसिपींमधली एक म्हणू शकता. त्यामुळे याच्यामध्ये खोबरं हे आवर्जून घातलं जातं. छान मिक्स करून घ्यायचं. जे राहिलेलं पाणी आहे ना ते पूर्ण आपल्याला आटवून घ्यायचंय. पूर्ण ही भाजी असते ती अशी सुकी सुकी असते. बघू शकता, मस्त अशी ही आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि अशाच रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू. खा, प्या, मजा करा. बाय बाय.